पण नाशिकमधल्या काही महिला ज्या आपला जीव धोक्यात घालून आपलं संरक्षण करताय, वन्य प्राणी सांभाळत आहे। वन विभागात असणाऱ्या वन कर्मचारी महिला ज्या आपलं कुटुंब सांभाळून आपलं जंगल, आपल्या आजूबाजूचं पर्यावरण सांभाळण्याचं काम करत आहे। तर आपण या व्हिडिओमध्ये त्या महिलांची एक ओळख करून घेऊया। नमस्कार सर, मी योगिता खिरकाडे, वनपाल फिरते पथक सुरगाणा। सध्या माझं काम जे आहे ते गुजरात बॉर्डरवरती सुरगाणा, उंबरठाण, कनाशी या कार्यक्षेत्रामध्ये नाईट पेट्रोलिंग करणं असो, अवैध वाहतूक, अवैध वृक्षतोड याच्यावरती प्रतिबंध घालणे हे काम सध्या करते आहे। तर वन विभागामध्ये काम करत असताना मला बिबट्या वन्यप्राणी वाचवण्यासंदर्भात बऱ्यापैकी चांगले अनुभव आलेले आहेत। तर त्यातलाच एक प्रसंग असा होता की वनरक्षक राशेगाव या पदावर कार्यरत असताना मला धागूर येथे एका मुलीचा बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झाल्याची बातमी समजली। तर ती बातमी समजल्यानंतर तात्काळ त्या जागेवर जाऊन पाहणी केली। तर 700 ते 800 लोकांचा जमाव तिथे झालेला होता आणि त्यांचा वन विभागावरती रोष होता की तुमच्या बिबट्याने आमचं एक लहान मुलीला मारलं आहे। तर त्या प्रसंगाला आम्ही धैर्याने सामोरं जाऊन मुलीचा रात्रभर शोध घेऊन दुसऱ्या दिवशी पहाटे ती बॉडी सापडली आणि त्याच्यानंतर तिचं जे काय पुढची कारवाई होती ती केली। त्याच्यानंतरचा एक प्रसंग असा आहे की जे वन विभागामध्ये काम करत असताना अनेक ठिकाणी अवैध जे वन्य प्राण्यांचे कातडी वगैरे असं काही किंवा इंद्रजाल, हाताजोडी हे अशा गोष्टी पकडलेल्या असतात। तर त्या ठिकाणी त्र्यंबकेश्वरमध्ये फिरते पथक नाशिक आणि वाईल्डलाईफ क्राईम कंट्रोल ब्युरो मुंबई यांच्या संयुक्त कारवाईमध्ये त्र्यंबकेश्वर हे धार्मिक स्थळाच्या ठिकाणी इंद्रजाल आणि हाताजोडी हे जे अवैधरित्या विक्री करणाऱ्या दुकानांवर आम्ही कारवाई करून तिथले आरोपी पकडले होते। त्याच्यानंतर सुरगाणा येथे वनपाल आता सध्या फिरते पथक सुरगाणा येथे कार्यरत असतानाच एका व्यक्तीने साळींदर जे की वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972च्या अनुसूची 1 मधला वन्य प्राणी त्या व्यक्तीने पाळलेला होता घरामध्ये। तर त्या ठिकाणी जाऊन आम्ही तो जो प्राणी साळींदर आणि ज्या माणसाने तो पाळलेला होता त्याला दोघांनाही ताब्यात घेऊन त्यांच्यावरती त्या व्यक्तीवरती कारवाई केली होती आणि त्याला कोर्टामध्ये सादर केलं होतं। तर या प्रकारचे आता 15 ते 16 वर्षाच्या कालावधीमध्ये सेवेमध्ये बऱ्यापैकी वन्य प्राणी वाचवणे असो, जंगल संरक्षण करणं असो, अशा प्रकारची कामं करताना खूप चांगल्या प्रकारचे चांगले वाईट दोन्ही प्रकारचे अनुभव आलेले आहेत। ओके। नमस्कार, मी वैशाली रामदास आयरे, वनपाल कार्ययोजना विभाग नाशिक येथे कार्यरत आहे। तर मला ह्या वन विभागात सेवा करत असताना म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात राहायला मिळतं, कारण आता खरी गरज तर तीच आहे। कारण माणूस खूप मोठ्या इंटरनॅशनल कंपनीत वगैरे काम करतो, पण त्याला शारीरिक स्वास्थ्य, मनस्थिती किंवा आरोग्य मिळत नाही। तर आमचा हा जॉब किंवा फील्डच अशी आहे, तर तिथं म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात राहायला मिळतं। आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे निसर्ग हा खूप मोठा गुरु आहे आणि मित्र पण आहे। म्हणजे घरातले सुखदुःख पण निसर्गाच्या सानिध्यात खूप रिलॅक्स वाटतं। तिथं काम करताना मजा येते, बरेच वाईट अनुभव पण येतात आणि खूप चांगले अनुभव पण येतात वन विभागात काम करत असताना। तसंच एकदा मी मालेगावमध्येच बरीच माझी सेवा झाली। तसंच एकदा मालेगावमध्ये असताना शुक्रवारचा बाजार भरतो, तिथं मुस्लिम संख्या खूप जास्त असल्याने तर तिथं शुक्रवारच्या बाजारात तिथं खूप पक्षी विकायला आलेले होते त्या बाजारात। तर खूप गर्दी, खूप पक्षी विकायला आलेले, ते छोटे छोटे खूप सुंदर असे पक्षी त्या पिंजऱ्यात बंदिस्त होते। तर आम्ही अचानक धाड टाकली, खूप सकाळी, असं बाजार सकाळी 7-8च्या दरम्यान होतो। तर आम्ही युनिफॉर्मवर नव्हतो, म्हणजे अचानक बिगर युनिफॉर्मचे गेले होतो। तर अचानक धाड टाकली, तर ते लोक सैरभैर पळायला लागले। काहींनी बरेच पक्षी तिथंच ठेवले आणि जेव्हा ते पक्षी आम्ही आमच्या ताब्यात घेऊन निसर्गाच्या सानिध्यात सोडलं आणि पिंजऱ्याचं दार उघडं केलं आणि ते पक्षी जेव्हा त्यांनी आकाशात जी भरारी घेतली, त्यावेळेस आम्हाला खूप छान वाटलं की आपण खूप चांगलं काम आपल्या हातून झालं आहे। आणि तेच पक्षी काही वेळाने त्यांचं वेगळं झालं असतं, म्हणजे ते मारले गेले असते, पण तेच पक्ष्यांनी जेव्हा आकाशात उंच भरारी घेतली तेव्हा तो क्षण खूप सुखावून जाणार होता। धन्यवाद।
नमस्कार सर, माझं नाव वर्षा गजानन पाटील. मी आता सध्या वनरक्षक अतिक्रमण पार्टी नाशिक या ठिकाणी कार्यरत आहे. सर, माझा एक अनुभव असा आहे की आत्ताच नुकतंच महात्मा नगर येथे बिबट्या शिरला होता. बऱ्याच लोकांनी त्याच्या मागे धावपळ करून त्याने बऱ्याच लोकांना जखमी केलं आणि आमच्या डिपार्टमेंटच्या पण 2 लोकांना जखमी केलं. तो जेव्हा त्यांनी जखमी केलं ते आम्ही डोळ्यांनी बघितलं. तो अनुभव असा म्हणजे विसरू शकत नाही. तेव्हा असं फॅमिलीची आठवण आली की माझे मिस्टर डिफेन्समध्ये, जर आपल्यावर झाला तो अटॅक तर आपलं बाळ तर 2च वर्षाचं आहे, त्याचा सांभाळ कोण करेल, कसं होईल. म्हणजे असं वाटायचं आता हे आपण शेवट म्हणजे आपलं काय होणार, आपल्या फॅमिलीचं काय होणार. म्हणजे खूप म्हणजे असं टेन्शन आल्यासारखं झालं होतं. आणि आपण तर एकदम बिबट्याच्या जवळ आहे, तो काही करू शकतो. जर समजा आता आपल्या समोर लोकांवर अटॅक झाला मग आपल्यावर पण होऊ शकतो. त्यामुळेच माझं एवढंच सांगणं आहे की समाजाला की बिबट्याच्या मागं लागू नका आणि बिबट्याला परेशान करू नका. तुम्हाला माहीत पडल्यावर तुम्ही वन विभागाला कळवा, तिथं गर्दी करू नका, लोकांना फोन करू नका, सोशल मीडियावर फोटो व्हिडिओ व्हायरल करू नका, चुकीच्या बातम्या पसरवू नका. वन विभाग त्यांची कारवाई शांततेत राहिली तर लवकरात लवकर अंमलात आणते. आणि गर्दी झाली किंवा ते जास्त गर्दीमध्ये आरडाओरडी झाली तर ते वन्य प्राण्यांना त्यांना असं वाटतं की आपल्याला काही धोका होणार आहे, ते मग जास्त चिडून जाता, अग्रेसिव्ह होऊन जाता आणि ते इकडे तिकडे पळापळ करते. त्याच्यामध्ये त्यांना पण इजा होते आणि इतर लोकांना पण दुखापत होऊन जाते. शेवटी ते पण वन्य प्राणी, त्यांना कळत नाही की हे फॉरेस्टवाले काही सिव्हिलियन आहे, ते कोणावर पण लगेच अटॅक करतात. त्यावेळेस खूप असं वाटतं की आपलं काय होणार. त्याच्यामुळे माझं एकच सांगणं आहे की वन विभागाला सपोर्ट करा. जय हिंद. नमस्कार, मी रत्ना श्याम कुपलोंडे. मी वनरक्षक म्हणून बारी प्रादेशिक वनक्षेत्रात 7 वर्ष काम केलेलं आहे. नंतर त्र्यंबके वनक्षेत्रात 4 वर्ष काम केलेलं आहे. आता मी सध्या कार्यरत वर्किंग प्लॅन वनरक्षक म्हणून काम करते आहे. जेव्हा मी बाऱ्याला काम करत होते तिथली मी पहिली वनरक्षक होते महिला जी हजर होणारी बारे प्रादेशिक वनक्षेत्रात. बारे प्रादेशिक वनक्षेत्र हे गुजरातच्या राज्यावर होतं आणि तिथे सर्वात जास्त तस्कर ही खैर आणि साग या लाकडाची व्हायची. तर तिथे जेव्हा नाईट पेट्रोलिंग वगैरे आम्ही जेव्हा करायचो, पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही पण नाईट पेट्रोलिंग करायचो. आणि जेव्हा गाड्यांची वगैरे पाठलाग करत असताना आम्ही कधी गुजरातमध्ये गाड्यांचा पाठलाग करत असताना त्यांच्याच गाड्यांच्या पाठीमागे आम्ही जायचो आणि कधी गुजरातमध्ये पोहोचायचं हे आम्हालाही कळायचं नाही. म्हणजे तिथल्याच गाड्या पकडण्यासाठी जायचो, तिथलेच तस्कर असायचे आणि त्याच राज्यात जाऊन कार्यवाही करायचो. आणि तिथं जाऊन जागेवर कार्यवाही करून नंतर मग आपल्या वनक्षेत्रात येऊन योग्य ती कागदपत्र वगैरे करणं हे काम असायचं. नंतर मग माझी बदली त्र्यंबकेश्वर प्रादेशिक वनक्षेत्रात झाली. तिथं हरिहर किल्ला म्हणून एक गड किल्ला आहे आपल्याकडे, जो खूप प्रसिद्ध आहे त्याच्या पायऱ्यांसाठी. आणि तिथं आओ जाओ घर तुम्हाला असं परिस्थिती आम्हाला दिसली होती. मग आहिरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तिथे आम्ही JFM समिती स्थापन केली. ऑलरेडी JFM समिती होती पण गावकऱ्यांना नेमकं माहीत नव्हतं नेमकं काय केलं जातं वगैरे. मग आहिरे साहेब आणि आम्ही झोपे भाऊसाहेब वगैरे यांच्या मदतीने तिथं JFM समिती स्थापन करून गावाला JFM काय असतं नेमकं, याच्यातला फायदा कसा असतो गावाचा किंवा त्यामध्ये काय काम केलं जातं हे आम्ही अभ्यासलं आणि नंतर गावाला त्याचा फायदा करून दिला. आणि तिथं मग तिकीट वगैरे आकारणी सुरू झाली. त्या ज्या काही शुल्क जमा होतं त्याच्यात गावकऱ्यांना जे उपयोगी वस्तू आहे जसं TV आहे, मंडप आहे, सभा मंडप आहे, गावाला आवश्यक काय आहे त्या वस्तू देऊन गावकऱ्यांचा JFMबद्दल मत आम्ही बदललं. आणि त्याच गावाचं मार्गदर्शन खाली तिथे नंतर त्र्यंबक पहिने, अंबई, दुगारवाडी या समित्यांनीही त्याचं मार्गदर्शन घेऊन काम केलं. आणि त्या समितीला काम करताना जिल्हास्तरीय संत तुकाराम वनग्राम पुरस्कारही जाहीर झालेला होता. आणि मग हे असं काम करत असताना लोकांचाही बदल झाला विचारामध्ये की फॉरेस्टचं नेमकं काय काम चालतं, त्याचं समितीचं काय काम चालतं. आणि तिथं हरिहर किल्ल्यावर असा प्रसंग मला एक अनुभव आला की जो एक पर्यटक होता तो वयवर्ष 17 होता, तो हरवला होता. तर रात्री 1:30 वाजेला फोन आला की एक पर्यटक हरिहर किल्ल्यावर हरवलेला आहे म्हणून. तर नंतर मग आम्ही तिथं स्थानिक रेंज नसल्यामुळं काही कॉन्टॅक्ट असे करून ठेवलेले होते की आपला कॉन्टॅक्ट झाला पाहिजे म्हणून. मग तिथं गावात कॉन्टॅक्ट केला, गावातले काही लोक आले आणि घाट रस्त्यातून जायला आता मला पण मी महिला होती त्याच्यामुळे जरा भीतीच वाटत होती. मग साप गावातले काही लोक मदतीला घेतले, त्याचा शोध आम्ही सुरू केला. रात्री 2 वाजेपासून शोध सुरू होता आणि तो पहाटे आम्हाला 5:30-6च्या दरम्यान तो मुलगा सापडला. तो सुखरूप सापडला. त्याला सांगत होतो आम्ही इथे जा, कारण जंगल पूर्णपणे फिरलेले असल्यामुळे आम्हाला माहीत होतं कोणता एरिया त्याच्यासाठी सेफ राहील.
त्याचा कॉन्टॅक्ट होत होता म्हणून त्याला सांगितलं आम्ही ह्या ठिकाणी तू बसून राहा, त्या ठिकाणी बसून राहा, मोबाईलची टॉर्च ऑन कर. मग त्याला सांगत होतो तसा तो चालत होता, उतरत होता. मग लेकरवाडी देवी मंदिराच्या इथं त्याला आम्ही खाली उतरवलं. तो सापडला, त्याला सुखरूप पोलीस स्टेशनला नेऊन दिलं आणि त्याच्या आईवडिलांना तिथं बोलवलं. ते होते मुंबईचे, ते तिथं सकाळी आले, त्याला आईवडिलांच्या ताब्यात दिलं आणि तिथून त्या प्रकरणातून आमचीही सुटका झाली असं मला वाटलं. पण तो प्रसंग करत असताना, त्याला शोधत असताना माझ्या स्वतःच्याही पॅन्टमध्ये एक सरडा गेला होता. तो मला असं वाटलं का पॅन्टमध्ये माझे काहीतरी गेलेलं आहे. मी तिथंच ती पकडलं आणि त्याला तिथं दाबून ठेवलं. नंतर तो कळाला की तो सरडा आहे. एवढ्या पुरुषांमध्ये मी एकटीच महिला होती, त्याच्यामुळे मला लगेच तिथं बघता नाही आलं काय असं माझ्या पॅन्टमध्ये वगैरे. नंतर 4 पावलं पुढे चालत असताना माझे जे सहकारी होते दिवे म्हणून, त्यांच्याही पॅन्टमध्ये बेडूक गेलेलं होतं. मग त्यांनाही समजलं. पण मग आता त्यावेळी असं वाटलं की नेमकं जर साप वगैरे असतात, विषारी असतात, आपल्याला काही झालं असतं तर आपलं लेकरं बाळांचं कसं काय. म्हणजे असे प्रसंग भरपूर आहे. एका गाडीचा पाठलाग करत असताना आमची गाडी पलटी झाली होती. त्या गाडीतून, त्या प्रसंगातूनही आम्ही वाचलेलो आहे. तोही मुद्देमाल जमा केला आणि शासन जमा केला. आणि असे खूप काही प्रसंग आहेत जे महिलांना फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये काम करत असताना आव्हानात्मक आहे. आणि पण एक शिकायलाही खूप मिळतं. जसं वनस्पतींची माहिती असेल, हरिहर किल्ल्यावर जी अंजनेरी गडावर मिळते खारफुटी म्हणून वनस्पती, जिला कंदील प्लांट म्हटलं जातं, जिचा आकार कंदिलासारखा असतो. तर कांबळे सर त्र्यंबकेश्वरला जे वनस्पती शास्त्रज्ञ आहे त्यांच्या मदतीने आम्ही हरिहर आणि ओतवड किल्ल्याची पाहणी केली असताना तिथं ही कंदील जी वनस्पती ती आम्हाला मिळून आली होती. म्हणजे काही वनविभागात काम करताना वनस्पतींची माहिती मिळते. वेगवेगळे झाडं, पानं, फुलं, आकार, पशु पक्षी, म्हणजे आळ्यांचे सुद्धा लाखो प्रकार आहे. आणि ते कसं घडतं, फुलपाखरू कसं तयार होतं, मधमाशी कशी तयार होते, हे सगळं आम्हाला जवळून बघायला मिळतं. ट्रॅप कॅमेरावर जर बघितला तर प्राण्यांच्या हालचाली, कसं प्राणी कधी काय आळस देणं, हे सुद्धा आम्हाला त्या पक्षातून कळतं. आणि एक हरिहर किल्ल्यावर आम्हाला एक विशेष पाल दिसली होती. त्या पालीचं नाव मला आता आठवत नाही. टायगर फेस म्हणून काहीतरी पाल आहे, ती पण आम्ही तिथं बघितली होती. आणि एक अनिश परदेसी म्हणून आहे, ते गडकिल्ल्यांचं आणि खूप छान काम करतात, त्यांच्यासोबत मी ते बघितलं होतं. परत एक सेमल नावाचं झाड आहे, ते फक्त शिमलामध्ये आढळतं. ते आम्हाला तिथं ओतवडच्या खाली किल्ल्याच्या पायथ्याशी ते झाड दिसलं होतं. म्हणजे तिथलीही एक वेळ अशी असेल की आपल्याकडेही ते शिमलाचं वातावरण नाशिक जिल्ह्याला कदाचित असेल म्हणून ही वनस्पती इथं जगून होती. आणि नाशिक जिल्ह्याचं तापमान जसं बदलत गेलं तसं कदाचित ह्या वनस्पती नष्ट झालेल्या असणार. म्हणजे जे शिमलात वातावरण होतं ते नाशिकमध्ये असावं असं मला या वनस्पतींकडे बघून वाटतं. बस एवढंच बोलेल. थँक्यू, धन्यवाद. नमस्कार, मी रेखा सोना चौधरी, वनरक्षक, ओझरखेड रोपवाटिका आता सध्या कार्यरत आहे. मी 2020-21मध्ये उमराळ्याला असताना एक बिबट्याच्या बाबतचा प्रसंग सांगते. एका वेळेस असंच एका पडीक घरामध्ये बिबट्या घुसलेला होता आणि लोकांनी मला माहिती दिली का पडीक घरामध्ये बिबट्या शिरलेला आहे, मॅडम तुम्ही त्वरित या. मी 20 मिनिटाच्या आत तिथं पोहोचले, पण त्यावेळेस बघितल्यानंतर लोक म्हटले की नाही, ह्या घरातून बिबट्या पळून गेलेला आहे. मग मी माझ्या वरिष्ठांना कळवलं. वरिष्ठ पण माझ्यासोबत आले, वनरक्षक सोबत आले. आणि मग आमचं ठरलं का इथं पिंजरा लावायचा, पण ऑलरेडी लोकांनी त्या घराला काट्यांनी पॅक केलेलं होतं. मग म्हटलं ठीक आहे, काटे वगैरे काढून आपण तिथं पिंजरा प्लेस करू. मग तो प्लेस करत असताना जेव्हा आम्ही काट्या काढत होतो त्यावेळेस अचानक घरामधून बिबट्या आला. म्हणजे तो बिबट्या कदाचित आजारी असावा किंवा जखमी असावा, त्यामुळं तो फिरून परत त्याच्या सेफ्टीसाठी तो पडीत घरामध्ये त्याचा रहिवास असावा. तर मग त्यावेळेस अचानक आम्ही म्हणजे अनभिज्ञ होतो का त्या घरामध्ये बिबट्या नाही आहे आणि आपल्याला इथं फक्त पिंजरा प्लेस करायचा आहे. तर तो आम्ही लावण्याच्या याच्यामध्ये मग त्या काट्या काढताना अचानक बिबट्यांनी डरकाळी फोडली आमच्यावरती आणि म्हणजे हे केलं. पण मग आम्ही सावध असल्यामुळं सगळ्यांनी लांब उड्या घेतल्या आणि बिबट्या तिथून पळून गेला. त्याच्यानंतर मग असंच नंतर त्याला रेस्क्यू करायचं ठरलं. रेस्क्यू करताना बऱ्याच गोष्टी म्हणजे त्या घराला दरवाजा नसल्यामुळे पत्र्याने पॅक करणं, चारी बाजूने त्याचं हे करणं आणि त्या घराला पडीत घर असल्यामुळं भरपूर त्याच्यावरती माशांचे पोळं वगैरे होते. तर मग ज्यावेळेस आम्ही तो रेस्क्यू केला, रेस्क्यू करताना बिबट्या खरंच रेस्क्यू झाला ते बघण्यासाठी आमचा वनरक्षक ज्यावेळेस त्या पत्र्याच्या घरावरती पत्रा फोडून बघायला गेला, ते बघत असताना स्थानिक पण एक माणूस आला आणि त्याच्यासोबत चढून बघायला लागला. तर त्यावेळेस अचानक दोघं पण पडले.
त्यावेळेस रेस्क्यू करताना म्हणजे माझं एवढं बारीक लक्ष होते की आपले कर्मचारी आतमध्ये पडले तर नको आपल्या कर्मचाऱ्यांवर हल्ला व्हायला. मग त्यावेळेस मी इतकी जोरात ओरडली ना, तर आजूबाजूचे परिसर जे बघ्यांची गर्दी होती तर ती कमीत कमी 2 ते 3 किलोमीटर लांब पळून गेली माझ्या आवाजाला बघूनच की काय झालं. मग त्यावेळेस वरिष्ठांच्या लक्षात आलं की नाही आपले कर्मचारी पडले आणि मग पटकन आम्ही बिबट्या ट्रँक्युलाइज केला आणि कर्मचाऱ्यांना पण व्यवस्थित सुस्थितीत बाहेर काढलं. ओके. मी आज एका व्यक्तीबद्दल बोलणार आहे. त्यांचं नाव आहे सौ दीपाली अतुल देवकर. देवकर मॅडम ह्या एक्सप्लोरिंग वुमनहूड फाउंडेशनच्या सर्वेसर्वा आहेत. त्यांनी आमच्या महिला ज्या वन विभागामध्ये काम करतात, तळागाळातल्या असो महिला कर्मचारी, महिला अधिकारी, या सर्वांची एक आमच्या कार्याची अशी दखल घेतलेली आहे की वन विभागामध्ये आम्ही जे काम करतो त्या कामाचं स्वरूप त्यांनी त्यांच्या लेखणीतून मांडलेलं आहे. तर त्यांनी एक्सप्लोरिंग वुमनहूड फाउंडेशनतर्फे दरवर्षी वन विभागामध्ये जे कार्य करत असतात त्या महिलांना वनदुर्गा हा पुरस्कार दरवर्षी त्या देत असतात. आणि त्याच अनुषंगाने त्यांनी मागच्या 2025 या वर्षामध्ये वुमन्स रेंजर म्हणून भारतातील 14 महिलांचं कार्य त्यांनी त्यांच्या लेखणीतून एका पुस्तक रूपामध्ये मांडलेलं आहे, ज्यामध्ये देशभरातील वेगळ्या वेगळ्या राज्यामधील 14 महिला अधिकारी कर्मचारी यांनी त्यांचे प्रसंग त्यांना अनुभव कथन केले आणि त्यांनी ते त्यांच्या पुस्तकरूपी याच्यामध्ये लेखणीतून मांडले. आणि सदर पुस्तकाचं प्रकाशन हे त्यांनी अबुधाबी, दुबई येथे प्रकाशित केलेले आहे. तर सौ दीपाली अतुल देवकर मॅडम यांना आमच्या वन विभागातील महिला अधिकारी कर्मचारी यांच्याकडून खूप खूप धन्यवाद की मॅडम तुम्ही आमच्या कार्याची दखल एवढी जागतिक स्तरावरती घेतलेली आहे आणि वन विभागातील महिला अधिकारी कर्मचारी यांना एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलेलं आहे. त्याबद्दल दीपाली देवकर मॅडम यांचे मनापासून खूप खूप आभार आणि थँक्यू. ओके.